ही चालेल, महाराष्ट्रीयन आहे ना, राहू दे. काय राहू दे का? भाई साहब काय होतं नाही ना. मी शृंगार केला नाही तर तुमच्यातला पतिदेव लगेच जागा झाला. काय बघ आता तुझा कॉल आहे. काली आहे या मजा मारून. आज का परमेश्वर बोलतो तुम्हाला? प्रभू म्हण. प्रभू प्रभू बोलू? काय बोलता? खरंच प्रभू बोलायचंय? ऐसा मन, हे प्रभु कृष्ण जगन्नाथम 21 आदमी से पाला पड़ गया. मत लावायच्या आधी नाही झालं. आलीच नाही. काय म्हणते? प्रत्येकाला काम आहे घरी. अजून परत वेळेस परत गुरुजी पूजेला बसतील. एकदम घाई करू नका. आपल्याला दुपार जायचं नाही. एकमेकी नाश्ता गंध अंगापासून दोन्ही डोळ्यांना पाणी लावावं. अपवित्र पवित्र वा सर्वावस्थांग तो पिवा यस्मरे पुंडरीकाक्ष सवाय्याभ्यंतर शुची सर्वं शुचे हि आचम्य 3 वेळा पाणी प्या. केशवाय नमः. येशामिंदी वर्षामोर्धय स्तोजनार्दन यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धर तत्र श्री विजयोर्भूते ध्रुवानी देवा दिशंतन सिद्धी ब्रह्मेशाम जनार्दन विनायकं गुरुं बांधुं ब्रह्मा विष्णु महेश्वर सरस्वती प्रणम्यादो सर्व कार्यार्थ सिद्धये रामाय राम भद्राय राम च गौरी सुताय गणनाथ नमो नमस्ते. संतति पुत्र पौत्रादि प्राप्त्यर्थम प्रति संवत्सरिक विहितम हरितालिका देवता तथा च. काहीतरी पाणी सोडल्यावर म्हणा तद व्रत अंगत्वेन गणपतीर देवता स्मरण पूजनंच करिष्ये. थोडा बाजूला हळदी कुंकू हा आपल्या कपाळी पुन्हा लावून घ्या. परम सुखासनाय नमः विमल सुखासनाय नमः तर बुद्धी विनाशाय दीपक ज्योती नमोस्तुते. ज्या तांब्यातलं पाणी वापरतोय त्या तांब्यावर उजवा हात ठेवा, त्यावर डावा हात ठेवा, बोटाला बोटा मिळवा, अंगठे लांब करा. मत्स्यमुद्रा प्रदर्श गंगेश यमुनेश्चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कासफलं नवे संवत्सरण सिद्धींच लभते नात्र संशय अष्टभ्यो ब्राह्मणे तस्य लिखितवाया समर्पये. तस्य विद्या वैन सर्वा गणेशस्य प्रसादता. इति श्री नारद पुराणे संकर्षण गणपती सूत्र संपूर्णम. मंगलमूर्ती मोरया. नमः शुद्धोदक स्नानं समर्पयामि. उमा महेश्वर देवताभ्यो नमः सर्वोपचारार्थे. पंचामृत 5 हो आहे जा. काही किती काढा ते धोत्र्याचं फुल नाही, ते सगळ्यात छोटी व्हायचं आपल्याला. लांब असतं. पांढरा फुल शंकर आला ठेवा. हा वा चला चालेल. शंकर आला पांढरा फुल रंगीत गुलाबाचं. वा रे वा.
मंत्र ईश्वराय नमः. करवीर कणेर कणेर लांब पानांची वाती वहिनी ते आम्ही पार्वती नमः. ब्राह्मी पत्रम समर्पयामी. अक्षदावा दुर्जटाय नमः. धोत्र्याचं पान दत्तुर पत्रम समर्पयामी. हा वेलवेट धोत्र्याचं पान म्हणजे वेलवेट सारखं असतं. वाहते नसेल तर शेजारच्या लगे हाताला हात लावायचा. दत्तुरपत्रम समर्पयामी. वा शाबास. दत्तुरपत्रम समर्पयामी. भगवते नमः. चाफ्याचं पान वाहा. महादेवाला विष्णूला बेल वाहतात आणि आज वाहतात. वाह. उमामहेश्वरांना चंदन पत्र चंदन वाहा. बरोबर आहे एकदम. चंदन पत्र चंदन बटवाय. वा. चंदन पत्र खरं चंदन नाहीये पण चंदन बटवाय. वा. चंदन पत्र समर्पयामी. उमामहेश्वराय नमः. शमी अंड असेल शमी वाहा. शमी समर्पयामी. इकडे त्याच्या हातात तिकडे फिरवते. चला शमीला काटे असतात. पानं वाहा. हो. शुद्धपत्र आणि संकल्प निर्दिष्ट पूजन अंगत्वेन सौभाग्यवायन दानानीम दासयेत. पाणी समोरच्या तापणामध्ये किंवा पातेल्यात सोडून द्या. पातेल्यात सोडलं तरी चालेल. दोन्ही खांद्यावरनं पदर घ्या. दिवा उदबत्ती सांभाळा. आपण समोर वाण आणलंय. ज्यांचं पहिली पूजा आहे त्यांनी नारळ ते वस्त्र आणलंय त्याला लावायचा पदर. बाकीच्यांनी फळांना लावा आपल्या समोरच्या. कपडे सांभाळा. म्हणा इदम वायन दानानीम दासयेत प्रति गृह्यताम. घालून घ्या पदर. प्रतिगृह्णामि. नमस्कार करा. नमोदेवे महादेवे शिवायै सतत नमः. नमः प्रकृती भद्रायै नियतां प्रणता स्मृतां सर्व मंगल मानवाची आवायच्या ना. आता काळोबाती पेटवून द्या. झाल्या सगळ्या तिकडे ज्या असते तेवढ्या मोकळं उभं मांडी बाकी नका ओळा. बस बाकीच्याने फक्त हात जोडा. एकीनेच उदबत्ती ओळा. धूप मागला पाय आम्ही उदबत्ती एकदम डायरेक्ट कंपनीतून आणायचे. हा मयूर करायचा. धूप मागला पाय आम्ही दीपम दर्शयामी. सुरुवात. निरांजनारार्थिकं ज्वालामालिन्येन. जय देव जय देव. हर अर्धांगी वससी जाती यज्ञ मायराशी. तेथे अपमान पावसी यज्ञ. देवाला धूप दीप द्या. शाबास. आरती घ्या. देवाला फुलवाय दूध दीप. बसल्या बसल्या अंगाभोवती प्रदक्षिणा करा. घाली नोटी गणपती. आता बसून आरती केल्यावर काय सांगू दुसरं. घाली नोटा गणपती त्याच्यावर रूपात तुझे प्रेमे हरे आनंदे पूजेन भाडे म्हणे नाम. त्वमेव माता पिता त्वमेव त्वमेव बंधू सखा त्वमेव त्वमेव विद्या दृढं त्वमेव त्वमेव सर्व मम देव देव. काय न वाचा म्हणते मा बुद्ध्यात्मना वा प्रभू स्वभाव करो नियत्यं सकलम परस्ते. नाम फिरवावर कामच्या वहिनी लोक पण आमचे जुन्या जरी असले तरी जुने देव उजळून घेतलेले. असं थँक्यू. माझ्यावर फिरवत. तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात. ओम सुभगाय विद्महे काममालिन्ये धीमहि तन्नो गौरी प्रचोदयात. वाहून द्या.
नमः शिवाय. अंगाभोवती प्रदक्षिणा करा. या ठिकाणी बापाने उलटी होतीये, या ठिकाणी बापाने जन्म करत होता, निश्चित ताडी बापाने विनश्यंती पदे पदे. डोकं टेकून नमस्कार करा. कपडे सांभाळा, वेणी आंबाळा, सगळं सांभाळा. उत्पत्ती निरांजनाकडे लक्ष द्या. आपल्या पतिराजांना दीर्घायुष्य मागा. स्वतःच सौभाग्य अखंडित मागून नमस्कार करा. मांडी घालून खाली बसा. पळीवरून पाण्यामध्ये हळद कुंकू अक्षता एकत्र करून घ्या. हो, हळद कुंकू अक्षता आणि एक घ्यायचे. पळी हातात नाही घ्यायचे, पळीमध्ये घ्या. शिवरूपे शिवे देवी म्हणा इदम. काय चालली गडबड आहे दोघी सासूनांची. दोघींच्या कपाळी लावा ती पळी. म्हणा इदम न ममा. चढून द्या तावणामध्ये. काय चाललं दोघी तुम्हाला. बरं दोघी पाठमुळे पुढे काय हातात अडकून पडली. हातात पळी भरून पाणी घ्या आणि या पूजेला सांगता. कुठे मी कुठून देऊ फळ. आधी तिला देऊन हो नक्की. अखंड सौभाग्यवती पाहिजे तर त्याला थोडी आणखी बहीण भाऊ बहीण घेऊन आणखी चांगला आशीर्वाद दिला तुला. दारात नाही करू. थांब 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 2 मिनिटं. दारात नाही करू, तिकडे का असं अशी बस जवळ अशा बाहेर पडा. बसल्या का रे. बसल्या का रे पोरींनो. सगळं सामान जवळ घ्या. घेतलं छान. डोळ्याला पाणी लावा. नेत्र उदकोपस्पर्शा पवित्र पवित्र वा सर्वांवस्थांगत्वा पिवा. यस्मरे पुंडरीकाक्ष सभायां डोळ्यात बोट घालायला. सर्वं सुचे ही कपाळे हळदी कुंकू लावून घ्या. सारिका आता आहे ना पोथी परत घ्या. डोळ्याला पाणी लावलं, कपाळे हळदी कुंकू लावून घ्या. वेळेत एकदम छान. नाही म्हणलं डोळे लावताना बोट बोट करताना द्याच बोट घालून. नाही पोरी आपल्या एकदम चांगले आहे. गुरुजी कोणीतरी हळद लावली तुम्हाला. हो मला हळद लावली. काय सवय केली करून टाका. हा कपाळे हळदी कुंकू लावलं. फोन करा पटकन. गुरुजी काय बोलत होत्या त्या ओढल्या सगळ्या अंगावर सोंदेन टाकून घेतल्या. बघा तुम्ही रस्त्याने चालल्यानंतर हत्ती सुद्धा अनेक वेळा गवत उपटतो आणि डोक्यावर टाकून घेतो. का बरं. त्याचं मस्त गरम झालं तर ते अंगावरती घेण्यासाठी. म्हणून देवाला उद्या सुद्धा दुर्वा आणि पत्री व्हायची आहे त्यासाठी. दिवशी ईश्वर पार्वती कैलास पर्वतावर बसली होती. पार्वतीने शंकरास विचारले, मला सर्व व्रतांत चांगले व्रत कोणते. श्रम थोडे आणि फळ पुष्कळ असे एखादे व्रत असेल तर मला सांगा. आणि मी कोणत्या पुण्याने आपल्या पदरी पडले हेही मला सांगा. तेव्हा शंकर म्हणाले, जसा नक्षत्रांत चंद्र श्रेष्ठ, ग्रहांत सूर्य श्रेष्ठ, 4 वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ, देवांत विष्णू श्रेष्ठ, नद्यात गंगा श्रेष्ठ, त्याचप्रमाणे हरतालिका हे व्रत सर्वात श्रेष्ठ आहे. ते तुला मी सांगतो. तेच तू पूर्ण हिमालय पर्वतावर केलेस आणि त्याच पुण्याने तुम्हाला प्राप्त झालीस. ते ब्रह्मण किंवा विस्मयपदम मम प्रेतात्वानि गुणकथन पुण्येन भवता पुनः विद्यते पुरमंतरविद्ये व्यवस्थिताः. शांती शांती शांती. 2 वेळा पुन्हा साधं पाणी अभिषेक. परत घ्या. कुजळी 3 मन माती चालवले भीती चित्तरले खांब. आठेबाच्या पोटी जलमले राम. राम गेले बंदरा त्यांनी अंडे हाडी. आम्ही घेतली कड्डी जाव वाळाची. सासूची पोरडी तोडणी. लोणला गेला पाटीदारी. पाटीदारचा पावका. कोण नाव घेता ऐका. कोण नाव घेते काची. मामाची भाची. कोण नाव घेते लेक. बापाची लेक. कोण नाव घेते गई. भावाची बहीण. कोण नाव घेते याचा जाता. ते लक्षात नाही येत ग.
अजून त्याला पट्टी आणि पाठीमा हे करून द्यायचं पीठ सोपाय काहीच वेळ नाही, 2च करायचे. ते कापल्यावर ठेवायचं का हे काय त्याला धुवायचे नाही का? आपली कढई बसली पाहिजे ना साईडने. परत लावू शकता तुम्ही. बरं नंतर परत लावू. छोटे टाका. कढई टाका आता. वरतून नाही ठेवू शकत. नाही 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 शेक लावला पाहिजे. हा असं कढई ठेवा. काढतच नाही आम्ही कधीच. नाही 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 कढई ठेवा. त्याचं वाफ लागली पाहिजे. ॲल्युमिनियमचं आहे बघा. तिने बसेल का? चालेल वरती नको. ती नाही थांबायची. ठेवून देते नाही उभं सगळं तुमचं वाया जाईल. हा ठेवा चला. त्याचे कंटेंट सगळे शिरून जातील. ओके. मिशन सक्सेसफुल. वाफी मस्त याचा. काय सांभाळते मला उद्या घरात काम येईल ना. वाया नाही घालायचं. तुमच्या वर्षी करून ठेवा. हा अजून जास्त करून. आदल्या दिवशी शेकोटी करायची. वाया नाही घालायचं तेवढेच काम. हे काम हॅलो ब्युटिफुल. तर आज खूप टायमानंतर मी व्हिडिओ बनवते आणि अशी तुमच्यासोबत गप्पा मारते. तर आज आहे हरतालिका पूजा, जे की अर्ली मॉर्निंगच होतं पूजा. तर सकाळी 7 वाजेलाच मी आवरून बसले होते. सो मेकअप वगैरे जास्ती काही केला नव्हता. 7 वाजेलाच मी एवढं सगळं आवरून आणि पूजा केली आहे. खूप मजा आली, कारण ह्यावेळी माहीत नाही का आपण खूप एक्सायटेड होते सगळे पूजा करण्यासाठी. आणि आम्ही सगळ्याजणी एकत्र येऊन खूप सुंदर अशी पूजा केली, जी की ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांसाठी मी आता घेऊनच आली आहे. आणि जसं की उखाणे घेणं, गाणे म्हणणं, आणि रात्री पण सगळ्याजणी एकत्र जमणार आहे. ते उद्या उत्तर पूजा होणार. तर मजा येते हरतालिका पूजेला. आणि आता कसं आहे की एकामागे गोष्टी येणार आहेत, म्हणजे गणपती, नवरात्र, मग दिवाळी. आणि ह्या सगळ्या गोष्टीमुळे कसं असतं की घरामध्ये उत्साह असतो आणि नटायला मिळतं, रेडी व्हायला मिळतं, सगळ्याजणी एकत्र येतात आणि धमाल होते. तर आज तसंच काही होतं. आणि त्याकरता मी आजच्या हरतालिका पूजा करता मी घातली होती ब्युटिफुल अशी साडी. पीच कलर आपण बोलतो ना, पीच कलर आणि ग्रीन काटवाली साडी. 9:30-10 वाजेपर्यंत आमची पूजा झाली सकाळी. आणि मग मी काय केलेलं की व्हिडिओज बनवले होते. सो मला एक माइंडमध्ये आलंच होतं की मी जर रील अपलोड केला की मला एक क्वेश्चन 100% येणार की साडी कुठून घेतली आणि साडीबद्दल डिटेल्स दे. सो मी विचार केला की ब्लॉगमध्येच का नको मी तुम्हाला वेगवेगळे कलर्स वगैरे वगैरे दाखवायला. तर ह्या पॅटर्नमध्ये खूप सारे कलर ऑप्शन्स आहे. सिल्क साडी आहे, तुम्ही बघता किती सॉफ्ट साडी आहे, जे की तुम्हाला माहिती आहे मला साड्यांमध्ये सॉफ्ट फॅब्रिक खूप आवडतं. आणि शायनी आहे, एक्स्ट्रीम शाईन करते साडी. सोबतच साडीच्या क्वालिटीच्या अकॉर्डिंग प्राइस खूप लो आहे. सो सगळेजण अफोर्ड करू शकता ही साडी. आणि म्हणूनच मी एक्सायटेड होते तुम्हाला सगळ्यांना दाखवण्याकरता. तर मी जो कलर वेअर केला तो आहे पीच आणि ग्रीनमध्ये, म्हणजे पिस्ता कलर आपण बोलतो त्या कॉम्बिनेशनमध्ये आहे, ज्यामध्ये मल्टी कलर आहे. तसं काहीतरी तुम्ही वेअर करू शकता. जसं की मी हे वाला, मला लगेच ब्लाऊज वेअर करण्याकरता नव्हतं, सो मी हे वाला ब्लाऊज वेअर केला आणि ते मॅच होऊन गेलं प्रॉपर. तर मी तुम्हाला जास्त टाईम न घेता कलर्स दाखवते. यामधले माझ्याकडे आहे येलो आणि पिंक पण नाही म्हणता येणार आणि ऑरेंज पण नाही म्हणता येणार, मिक्स कलर आहे, जे की तुम्ही बघताय किती सुंदर आहे. शाईन बघा.
आणि कॅमेऱ्यामध्ये खूप वेगळी वाटते साडी, ओरिजिनल अजून सुंदर वाटते. तर ही अशी साडी आहे. ओपन केल्यानंतर बिलकुल अशी येणार आणि ह्याला कार्ड जे आहे ते ऑरेंज कलर मध्ये आहे, जसं की तुम्ही बघताय. म्हणजे ऑरेंज नाही आहे, सॉरी, पीच आणि ऑरेंज कलर मध्ये जो शेड तयार होतो ना तो शेड वाटतो ऍक्च्युली हा. म्हणजे मला सांगता पण येत नाही, इतकं कन्फ्यूज करणारा कलर आहे. गाजरी कलर वगैरे आपण असं काहीतरी बोलतो तसं आहे. पण ही साडी इतकी सुंदर वाटते गाईज. तर माझ्याकडे हा एक कलर आहे यामध्ये. दुसरं म्हणजे डिझाईन थोडं वेगळं येतं, जसं की मी घातलेल्या साडीमध्ये आणि ह्या साडीमध्ये फ्लावर प्रिंट होतं. तर ह्याच्यामध्ये फ्रूट आहे. फ्रूट म्हणजे फ्रूट नाही प्रॉपर, एक्झॅक्ट डिझाईन आहे राऊंडवालं. हे बघता, कलर तोच आहे, थोडंसं डिझाईन वेगळं आहे. त्याच्यापेक्षा जास्ती थोडा डार्क कलर आहे. शाईन एक्स्ट्रीम वाली शाईन आहे साडीला. तर ही साडी खूप सुंदर आहे, अशी चमकते. त्याच्यानंतर दुसरी जी आहे माझ्याकडे ती वाली ग्रीन आणि पीचचं कॉम्बिनेशन. मला या साड्यांची चमक आणि फॅब्रिक जे आहे ना सॉफ्टवालं, सिल्कवालं, त्यामुळे ही साडी खूप जास्ती आवडली. कारण एक्स्ट्रीम सॉफ्ट साडी आहे, सिल्क फॅब्रिक आहे आणि शाईन मात्र खूप करते. म्हणजे वेअर केली ना तर कोणी विचार की बाबा एवढी साडी चमकते, घेतली कुठून, तर तुम्ही बोलणार पिसारा साडीजवरनं. तर मिस करू नका, कारण की काही दिवसांपासून आपल्याकडे गिफ्ट ऑफर्स पण चालू आहेत. साडीवर काही ना काही गिफ्ट भेटत आहे त्याच्यामुळे. आणि हे थोडा टाईमपर्यंत आहे, कारण की मी पिसारा साडीचं कलेक्शन कसं आहे हे पब्लिकपर्यंत जाण्याकरता गिफ्टवाला ऑप्शन ठेवलं होतं, की जेणेकरून परचेसिंग वाढेल आणि म्हणजे बायकांना कळेल की पिसारा साडीजवर कशा फॅब्रिकच्या साड्या भेटतात आणि कशी क्वालिटी असते. कारण आपण जेव्हा बघतो ना असं, तर यामध्ये आणि रियालिटीमध्ये खूप फरक असतो. त्याच्यामुळे बायकांनी एक्सपिरियन्स करावं म्हणून त्यांच्याकरता गोड असं गिफ्ट ठेवलं होतं, जे की त्यांच्याच सारखं आहे. आणि अजूनही काही टाईमपर्यंत ऑफर्स ज्या आहेत त्या चालू आहे. सो ही जी अपॉर्च्युनिटी आहे ती मिस करू नका, कारण खूप कमी प्राईसवाल्या साड्या आहेत आणि एवढ्या सुंदर क्वालिटीच्या साड्या तुम्हाला भेटणार आहे की मी तुम्हाला वर्ड्समध्ये नाही सांगू शकत आहे. आणि ही एक्झॅक्ट तशी साडी आहे जी की मी गोल्डनवाली लग्नामध्ये वेअर केली होती ना, त्याच टाईपचं ह्याला चमक आहे आणि त्याच टाईपची साडी आहे. ती साडी बरीच डिफरंट आहे, बट चमक जी आपण बोलतो फॅब्रिकची ती एक्झॅक्ट तशीच आहे. सो ही साडी ही वेअर केल्यानंतर खूप सुंदर दिसते. काही फक्त तुम्ही थोडंसं डिफरन्स आहे माझ्या ह्या वेअर केलेल्या साडीमध्ये आणि याच्यामध्ये. हा थोडा डार्क आहे आणि थोडा फेंट कलर आहे. याला ग्रीन काट आहे, याला पिस्ता कलर आपण बोलतो ना तसे काट आहेत. तर याला प्रॉपर ग्रीन कलरचे काट आहेत. मागे मी स्किन कलरची एका पूजेकरता साडी घातली होती, जी की तुम्ही बघितली होती. खूप व्हायरल व्हिडिओज होते ते आणि मला बऱ्याच बायकांनी विचारलं होतं की ही साडी खूप सुंदर आहे, त्याच्यामध्ये कलर्स आहेत का. तर मी तुमच्याकरता कलर घेऊन आली आहे. ही काठपदर साडी आहे, खूप स्वस्त साडी आहे आणि स्वस्तात खूप मस्त साडी आहे. म्हणजे पैसा वसूल साडी आहे. तुम्ही घेतल्यानंतर तुमचं नक्कीच सॅटिस्फॅक्शन होणार आहे या साड्याने. हा कलर आहे त्या साडीमध्ये. परत पिंक कलर आहे, स्किन कलर आहे, रेड कलर आहे. हा पण खूप रिच कलर आहे, खूप सुंदर कलर आहे गाईज हा पण. आणि ह्याचंही फॅब्रिक खूप सॉफ्ट आहे आणि वेअर केल्यानंतर खूप सुंदर दिसते साडी. ह्याच्यामध्ये अजून कलर्स आहेत, अजून ऑप्शन्स आहेत, पण दाखवता दाखवता व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल. तर मी रील्सही अपलोड करणार आहे. आणि ह्या साड्या ज्या आहेत त्या पिसारा साडीजवर अवेलेबल आहेत आणि स्क्रीनवरही मी नंबर मेन्शन करते, जे की तुम्हाला व्हॉट्सअप करायचं आहे आणि डिरेक्टली साड्यांचा फोटो पाठवून, स्क्रीनशॉट पाठवून तुम्ही बाय करू शकता. तिकडे सांगू शकता की आम्हाला हे साडी हवे, तुम्ही तिथनंही ऑर्डर करू शकता. आणि खूप इझी आहे बाय करणं. एकदा की तुम्ही साडी ऑर्डर केली आणि तुम्हाला साडी जी आहे ती रिसीव झाली,
त्यानंतर तुम्ही नेहमी पिसारा साडीजवरनं शॉपिंग कराल याची मला खात्री आहे. 100% सॅटिस्फॅक्शन तुम्हाला होणार आहे. सो ह्या साड्या ज्या आहेत त्या खूप लिमिटेड स्टॉकमध्ये आहे. आउट ऑफ स्टॉक होण्याच्या आधी पटकन तुमचा नंबर लावा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही तुमच्याकरता इन्फॉर्मेशन दिलेली आहे, व्हॉट्सअप नंबर आणि आपलं जे वेबसाईट आहे त्याचीही लिंक तुमच्याकरता दिलेली आहे. कमेंट सेक्शन मध्येही आहे. तर सगळीकडे तुमच्याकरता सगळं काही प्रोव्हाइड केलेलं आहे की जेणेकरून तुमच्याकरता इझी व्हावं आणि इझिली तुम्ही बाय करू शकाल आणि तुमच्याकरता तुम्ही साड्या मागवू शकता. आणि त्याचसोबत सुंदर असं सरप्राईज गिफ्ट की जे बघून तुम्ही खरंच सरप्राईज व्हाल. हा होता माझा आजचा ब्लॉग. आजचा लुक तुम्हाला माझा कसा वाटला हेही सांगा. आणि माझं हे गोल्ड कलेक्शन जे आहे ते माझं पर्सनल फेवरेट आहे. सो कोणीतरी मला बोललं होतं की ते मला स्क्रीनशॉट करून पाठव. सो मी त्याच करता हे दाखवते की तुम्ही इथने स्क्रीनशॉट करू शकता. व्हॉट इज दिस ब्रो? गोल्डन इयरिंग्स, त्यासोबत वेल आहेत, ही नथ आहे, हे मंगळसूत्र आहे, हे छोटंवालं मंगळसूत्र, इयरिंग्स. ओके, तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला सांगायला विसरू नका. आणि गाईज तुम्ही बिलीव्ह नाही करणार आहे, मी बिलकुल म्हणजे फक्त मॉइश्चरायझर, सनस्क्रीन, लोशन आणि स्ट्रोब क्रीमवर हा लुक क्रिएट केला आहे. एवढा पर्सेंट सुद्धा मी फाउंडेशन नाही अप्लाय केलंय. आय शॅडोज अप्लाय केले, ओनली लिपस्टिक. आणि तर माझा बेस जो आहे तो फक्त मॉइश्चरायझर, सनस्क्रीन, लोशन आणि स्ट्रोब क्रीमवर आहे. सो तुम्ही बिलीव्ह नाही करणार. आणि ह्याच करता, अशा स्किन करता मी तुमच्याकरता लवकरच स्किन केअर रुटीनवाला व्हिडिओ घेऊन येणार आहे, जे की ते फॉलो केल्यानंतर नक्कीच तुम्हाला स्किन तुमची ब्युटिफुल बघायला मिळेल आणि नक्कीच तुम्हाला माझ्या व्हिडिओने हेल्प होणार. तर ह्याच्यानंतरचा जो व्हिडिओ आहे तो स्किन केअर रिलेटेडच येणार आहे. तर व्हिडिओ बघायला विसरू नका. आणि मी अवघ्या 2-3 दिवसातच व्हिडिओ अपलोड करते. तर भेटूया माझ्या नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. Hare Ram, Ram Ram, Ram Ram, Hare Hare. Hare